सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत पुतळ्याविरोधात आता जिल्हा प्रशासनाने ठोस पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन याशिवाय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कुलदीप जंगम यांनी आता एक नवी नियमावली जी आहे ती तयार केलेली आहे। खरं तर महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीने ही नियमावली जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। यामध्ये ज्या ठिकाणी अनधिकृत पुतळा उभारल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी 1 तासामध्ये तीनही विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तिथे भेट देणं जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे। यामध्ये DYSP, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी हे पुढच्या 1 तासात त्या घटनास्थळी पोहोचतील। त्याचबरोबरीनं त्या ठिकाणी पुढील 4 तासात तो अनधिकृत पुतळा हटवण्याचे कारवाई जी आहे ती करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत पुतळ्यांचं जे सत्र आहे त्याच्या विरोधात आता जिल्हा प्रशासन आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संबंधित जागा ज्या ठिकाणी अनधिकृत उभारलेला आहे ती जागा कोणाची आहे याबाबत कोणतीही माहिती न घेता सुरुवातीला कारवाई जी आहे ती करायची आहे। याशिवाय ज्यांनी हा अनधिकृत पुतळा उभारला आहे त्यांच्यावर 24 तासात गुन्हे देखील दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या बरोबरीनं ज्या ठिकाणी हा पुतळा तयार झाला त्या कारखानदारावर सुद्धा कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि तो कारखानासुद्धा आता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। याशिवाय जे हटवलेले अनधिकृत पुतळे आहेत ते पुतळे जवळच्याच शासकीय गोदामात सुरक्षितपणे ठेवण्याचं देखील या SOP मध्ये सांगण्यात आलेलं आहे। याशिवाय जर का एखाद्या गावामध्ये पुतळा उभारला जाणार आहे अशी माहिती मिळाली तर त्या ठिकाणी आता प्रशासनाने पूर्व बैठक जी आहे ती घ्यायची आहे आणि त्या लोकांना त्या निर्णयापासून परावृत्त करण्याच्या देखील सूचना करण्यात आलेल्या आहे। जर का ह्या सर्व नियमावलीला किंवा ह्या पुतळ्या उभारणीला विरोध जो कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात अटकेची आणि दंडाची देखील तरतूद जी आहे ते जिल्हा प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील हे अनधिकृत पुतळा उभारण्याचे सत्र जे आहे त्यावरती आता जिल्हा प्रशासनाकडून नियंत्रण ठेवण्यासाठी ही नियमावली जी आहे ती करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील हे अनधिकृत पुतळ्यांचं सत्र आता थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।